महाराष्ट्रीयन संस्कृतीचा पहिला सण म्हणजे चैत्रात येणारा गुढीपाडवा. पण तुम्हाला माहिती आहे का, गुढी उभारण्यासाठी बांबूचाच वापर का करतात? आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर हिंदू धर्मात बांबूला अत्यंत पवित्र मानले जाते. आणि शास्त्रानुसार पाहाल तर बांबूमध्ये सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते. गुढीच्या माध्यमातून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मांडातून प्रक्षेपित होणाऱ्या प्रजापती लहरी आणि सात्विक लहरी बांबूच्या काठीमुळे अधिक प्रभावीपणे आकर्षित होतात, ज्यामुळे घराभोवतीचे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते, असे मानले जाते. आता जर याला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहायला गेलात तर गुढीपाडवा हा ऋतू बदलाचा काळ आहे. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असताना वातावरणामध्ये उष्णता खूप जास्त वाढते. बांबू हा मुळात शीतल म्हणजेच थंड गुणाचा असतो. पूर्वीच्या काळी गुढीसाठी वापरलेल्या बांबूचा स्पर्श आणि त्यासोबत लावलेली कडुलिंबाची पाने वातावरणातील जंतू नष्ट करण्यास आणि शरीरातील पित्त कमी करण्यास सहाय्यक ठरत असत. बांबू हा सरळ वाढणारा आणि अत्यंत लवचिक असतो. तो कितीही वाकला तरी मोडत नाही. हे जीवनातील संघर्षाचे प्रतीक आहे. माणसाने बांबूसारखे सरळ मार्गी असावे आणि संकटात न मोडता लवचिक राहून पुन्हा उभे राहावे, हा संदेश यातून मिळतो. आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहिले तर बांबू वजनाला हलका परंतु मजबूत असतो. त्यावर तांब्या, कापड, साखरेच्या गाठी आणि हार यांचे वजन पेलण्याची क्षमता भरपूर असते. तो सहज उपलब्ध होत असल्याने प्राचीन काळापासून गुढीसाठी बांबूच वापरला जातो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि निसर्गातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.